नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे वाळवणीच्या मिरच्या. त्या मिरच्या एकदा करून ठेवलो तर आपण वर्षभर त्याचा वापर करू शकतो. दही भातासाठी किंवा खिचडी सोबत सुद्धा या मिरच्या खूप छान लागतात. चला तर कसं करायचं ते पाहूया. वाळवणीतील दही मिरची करण्यासाठी मी 1/2 किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा मध्यम जाडीच्या अशा मिरच्या घ्यायच्या. आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून देठासहित तसंच ठेवायचं. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं. पूर्ण कोरडं झाल्यानंतर आपण कट करायचंय. जर खूप लांब असेल तर मध्ये 2 भाग करायचे, नाहीतर असंच ठेवायचं. ही मिरची असं खाली ठेवल्यानंतर ज्या दिशेत पडते तसंच राहू द्यायचं आणि वरून फक्त या पद्धतीनं चिर द्यायचा. देठाकडचा भाग तसंच राहू द्यायचा आणि या पद्धतीनं असं कट द्यायचा. मी सगळ्या मिरच्या अशा कट करून घेते. आता गॅसवरती एक लोखंडी तवा तापवायला ठेवायचा. तवा तापल्यानंतर त्यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे धने घालायचं आणि 1 चमचा जिरे घालायचं आणि अगदी 8 ते 10 मेथी दाणे घ्यायचं. मेथी दाणे यामध्ये घालायचं. बारीक गॅसवरती हे छानसं भाजून घ्यायचं. धने जिरे थोडंसं खमंग भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं. 1 वाटी दही घेतलेलं आणि ते एका कापडावरती चाळणीवरती कापड घालून हे पाणी यातलं गळून घेतलेलं आहे. हे दही एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. घट्ट दही करून घेतलं की त्यामध्ये मसाला व्यवस्थित बसतो. या पद्धतीने हे सगळं दही काढून घ्यायचं. थंड झालेलं जिरं, धन आणि मेथी दाणे मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचं. दही छानसं घोटून घ्यायचं. आता ह्या घोटलेल्या दह्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं धने जिरे मेथी दाण्याचं पूड घालायचं. आणि आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मीठ घालायचं. पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंगपूड घालायचं. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. मिश्रण छानसं घोटलं गेलंय. आता हा तयार मसाला आपण मिरच्यामध्ये भरायचा आहे. आता मिरच्या ठेवण्यासाठी आपण एक स्टीलचाच डबा घ्यायचा. स्टीलचा डबा थोडासा पसरट असला पाहिजे आणि आपण या चीर घेतलेल्या मिरच्या घ्यायचं आणि त्यामध्ये असं बोटानेच मसाला भरून घ्यायचा. जे मसाला छान भरला जातो आणि यामध्ये ठेवून द्यायचं. शक्यतो घट्टच दही असावी म्हणजे मसाला छान भरला जातो. आणि आज संध्याकाळी करून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन आल्यानंतर हे उन्हात वाळवायला ठेवायचंय. म्हणजे 12 ते 14 तास हे या पद्धतीनं मसाला भरून ठेवून द्यायचं. जर जास्त प्रमाणात असेल तर दही थोडंसं पातळ करायचं आणि त्यामध्ये हा मसाला घालून पूर्ण दही त्या मिरच्यांवरती ओतून मुरत ठेवून द्यायचं. पण या पद्धतीनं मसाला भरून केलेलं दही म्हणजे मिरची अधिक छान होते, वाळवणीची मिरची. त्यामुळे या कमी प्रमाणात असल्यामुळं आपण ह्या पद्धतीनं करू शकतो. सगळ्या मिरच्यांना दही लावून झालेली आहे आणि हे थोडंसं शिल्लक राहिलंय. हे शिल्लक राहिलेलं दही यावरती पसरून टाकायचं म्हणजे सगळीकडे हे लागलं जातं.
आणि त्यावरती झाकण ठेवून हे उद्या सकाळी ऊन होईपर्यंत हे ठेवून द्यायचं. 12 ते 15 तास हे छानसं मुरलं जातं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 15 तास झालेले आहेत. हे बघा, मिरच्या दह्यामध्ये छान मुरलेले आहेत, सगळीकडे दही चिकटलेलं आहे. आता हे आपण वाळवण्यासाठी ठेवायचंय. त्यासाठी एका परातीमध्ये किंवा प्लेन कुठल्याही भांड्यावरती त्यासाठी एक प्लॅस्टिकचं पेपर घ्यायचं आणि त्यावरती या मिरच्या या पद्धतीनं ठेवून द्यायचं, म्हणजे त्या छान वाळल्या जातात. कडक उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवून घ्यायचं, म्हणजे मिरच्या पूर्ण वाळल्या जातात. अशा तयार झालेल्या मिरच्या आपण आता वाळवायला ठेवायच्या. 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर या मिरच्या अशा तयार होतात. ह्या एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून आपण वर्षभर त्याचा वापर करू शकतो. जेव्हा वापरायचं असेल तेव्हा थोड्याशा तेलावरती ह्या शॅलो फ्राय केल्या तर एकदम चवीला छान लागतात. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.